डेंग्यू कशामुळे होत असतो? एडिस इजिप्ती नावाचा डास आहे, त्याची मादी चावल्याने होत असतो. मॅक्झिमम डास जे आहे, सगळेच डास, कोणताच मेल डास आजाराचा फैलाव करत नाही. कोणताच मेल डास आजाराचा फैलाव करत नाही. फक्त फिमेल डास जे असतात. आता तुम्ही म्हणणार का बरं, हसू नका, ऐका. मेल डास आणि फिमेल डास त्यांची जी टोचन देण्याची जी ही असते पहा सिस्टीम, ती सारखीच आहे. दोघांची सारखीच आहे. फरक काय तुम्हाला समजावून सांगतो. सिस्टीम कशी असते पहा. पहिल्यांदा हा जो फिमेल डास असतो, मेलचं वेगळं सांगतो, फिमेलचं ऐकून घ्या. फिमेल डास काय करतो माहिती आहे का? एखाद्याला चावण्याच्या आधी तिच्याकडे असे 2 शार्प ब्लेड असतात त्याच्या तोंडामध्ये फिमेलच्या, ते पहिल्यांदा सोडते अशी. ते स्किनला टच झाले की ॲट अ टाइम ती काय करते, स्वतःच्या तोंडातून सोंड जी लांबच्या लांब असते, स्वतःच्या तोंडातली सोंड आणि ते ब्लेड ॲट अ टाइम फसवते बॉडीत. मग आता ते ब्लेडनं जर तुमची बॉडी कापली एकदम बारीक, तर तुम्हाला काय होते, संवेदना होतात झुमल्यासारखं तिथं, आणि तुम्ही पटकन त्याच्यावर हात मारू शकता आणि तिचा जीव घेऊ शकता. जी रक्त प्यायला आलेली आहे तुमचं. म्हणून त्याच्यात 2 सिस्टीम असतात. ती जेव्हा तिचं नळी टाकते तुमच्या याच्यात ॲट अ टाइम, जेव्हा कट करत असते तुमच्या बॉडीला, तेव्हा जी नळी टाकते आतमध्ये, त्या नळीतून 2 ते 3 गोष्टी बाहेर येत असतात. त्यातलं पहिलं ते म्हणजे अॅनास्थेशिया. अॅनास्थेशिया म्हणजे तुमच्या त्या कापलेल्या भागावरती लगेच अॅनास्थेशिया येतो तिच्या लाळेतून. त्याच्यामुळे तुम्हाला वेदनांची जाणीव होत नाही. दुसरं, आपल्या ब्लडमध्ये एक सिस्टीम आहे. आपलं ब्लड जर हवेच्या एक्सपोजर मध्ये आलं, ऐका, आपलं ब्लड जर हवेच्या एक्सपोजर मध्ये आलं तर आपल्या ब्लड मधलं हिपॅरिन खतम होऊन जाते. हिपॅरिनला हिपॅरिन का म्हणतात? कारण ते यकृतात तयार होते, मग ब्लड मध्ये जाते. यकृत म्हणजे हिपॅट. यकृत म्हणजे काय रे? हिपॅरिन. तर त्याचं असं आहे की ब्लडला ते क्लॉट होऊ देत नाही. आणि ब्लड जर हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, हिपॅरिन खतम, ब्लड क्लॉट. ते ब्लड क्लॉट होऊ नये म्हणून ते पण त्याच्यात टाकते नॉन क्लॉटिंग एजंट तुमच्या ब्लडमध्ये, जेणेकरून रक्त शोषता आलं पाहिजे आणि मग तुमचं रक्ताचं शोषण चालते. आणि जेव्हा ती उठून निघून जाते तेव्हा मग तुम्हाला धुनते, मग तुम्ही असं मारत बसता. त्याच्यावर मेल डास एकदम गरीब, त्याच्याकडे सगळं असते पण त्याची सोंडच लहान असते. पहा, ती सोंड काय असते, एकदम लहान असते. तो काय करतो, ब्लेड वगैरे सोडतो बाकायदा, पण त्याची सोंडच पोहोचत नाही तिथपर्यंत. म्हणजे त्याचे ब्लेड लांब असतात, सोंड छोटी असते. हे बघा, हे ब्लेड असतात त्याचे आणि त्याची सोंड एवढीच असते बा. म्हणून ती स्किन पर्यंत काय होऊ शकत नाही, ऐका रे, पोहोचू शकत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा बागेत जाता ना, बागेत, तेव्हा काही मच्छर तुमच्या आजूबाजूला फिरत असतात को करून, ते तुम्हाला कधीच चावत नाही. ते गरीब लोक म्हणजे मेल खाली फिरतात तुमच्या डोक्यावरती, पण तुम्हाला चावतात का ते? नाही.